वेलकम फ्रॉम वन्स अगेन टू अनदर व्हिडिओ। हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा कारण की या व्हिडिओमध्ये आपण अशा जिल्ह्यांची माहिती बघणार आहोत की जे जिल्हे खूप महत्त्वाचे आहे आणि जर तुम्ही पसंतीक्रम देताना म्हणजे आता थोड्याच दिवसामध्ये जे आहे 7-8 दिवसानंतर पसंतीक्रम सुरू होणार आहेत पवित्र पोर्टलवर। आनंदाची बातमी तुमच्यासाठी की लवकरच पसंतीक्रम सुरू होणार आहे, नंतर मुदतवाढ मिळणार नाहीये। त्याच्यामुळे पसंतीक्रम सुरू झाल्यानंतर कोणत्या जिल्ह्यांना पसंतीक्रम द्यायची, कोणते जिल्हे निवडायचे, कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त स्कोप आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये जागा जास्त आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये आपल्या वॅकन्सी जास्त येणार आहे, आपल्या कास्टसाठी जास्त मुदत, आपल्या कास्टसाठी जास्त हे असणार आहे, स्कोप असणार आहे। तर या सगळ्या गोष्टींबद्दल या व्हिडिओमध्ये मी माहिती सांगणार आहे। व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे। हा व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे। चॅनल नवीन आहे किशोर झगरे ऑफिशियल 2.0 आणि या चॅनलला तुम्हाला सबस्क्राइब करणं खूप आवश्यक आहे, कारण की शिक्षक भरती संदर्भात कोणतीही माहिती, ऑथेंटिक माहिती या चॅनलवर सुद्धा अपलोड होणार आहे। त्याच्यामुळे तुमच्याकडून एखाद्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिस होऊ नये, त्याच्यामुळे चॅनलला आता सबस्क्राइब करून ठेवा। तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हा महत्त्वाची गोष्ट म्हणजे टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनलची लिंक याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांना सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता किंवा सबस्क्राइब करू शकता। कारण की टेलिग्रामला काय होतं, तुम्हाला फाईल सेंड करावं लागतात आणि व्हॉट्सअपला सुद्धा तुम्ही जॉईन असले तर तुम्हाला एखादी अपडेट दिली जाते। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणकोणते जिल्हे आहेत बघा। पहिला जो जिल्हा आहे जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे जिथे जास्त स्कोप आहे, चांगल्या प्रकारे संधी आहे सर्व मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी, उर्दू मीडियम असेल, इंग्लिश मीडियम असेल, मराठी मीडियम असेल किंवा हिंदी मीडियम असेल किंवा इतरही मीडियम असतील, तर त्यांच्यासाठी जो जिल्हा आहे तो आहे नाशिक। नाशिकमध्ये जवळपास 1100 ते 1000च्या आसपास, म्हणजे जवळपास 1100 किंवा 1000 जागेंच्या आसपास जागा ज्या आहेत पवित्र पोर्टलवर नाशिकच्या अपलोड झालेल्या आहेत। नाशिक जिल्हा परिषदेच्या म्हणतोय मी। आणि सोबत नाशिकच्या काही प्रायव्हेट इन्स्टिट्यूट ज्या आहेत, खाजगी संस्था ज्या आहेत, त्यांच्यासुद्धा जागा येणार आहेत वर्ग 1 पासून तर वर्ग 12वी पर्यंत। त्याच्यामुळे नाशिक जिल्हा जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे आणि या जिल्ह्याला तुम्ही पसंतीक्रम देऊ शकता आणि या जिल्ह्यामध्ये तुमची निवड होऊ शकते। आता इथं वेगवेगळ्या उमेदवारांसाठी जागा आहे, फक्त एकाच उमेदवारासाठी नाही की बहुत सायन्स मॅथ्ससाठी आहे किंवा मग फक्त 1 ते 5 साठी आहे, असं अजिबात नाही आहे। 1 ते 5 साठी सुद्धा जागा आहे, मराठी मीडियमसाठी जागा आहे, उर्दू मीडियमसाठी आहे, सायन्स मॅथ्ससाठी आहे, सोशल सायन्ससाठी सुद्धा काही जागा येणार आहेत आणि सोबत बाकीचे जे इतर काही गोष्टी आहेत त्या संदर्भात सुद्धा जागा तुम्हाला या जिल्ह्यामध्ये दिसणार आहे। लँग्वेज विषयाचं सुद्धा असणार आहे, वेगवेगळ्या गोष्टींच्या किंवा वेगवेगळ्या विषयांच्या सुद्धा जागा नाशिकमधून येणार आहे। पुढचा जो जिल्हा आहे तो आहे सगळ्यात महत्त्वाचा जिल्हा जो आहे तो आहे पालघर। पालघरमध्ये व्हॅकन्सीज ज्या आहेत, व्हॅकन्सीज खूप जास्त आहेत। पालघरमधून जवळपास 700च्या आसपास व्हॅकन्सीज ज्या आहेत पवित्र पोर्टलला येणार आहे। त्याच्यामुळे तुम्ही जर विचार करताय की एखाद्या जिल्ह्याला पसंती देताना तर तुम्ही पालघर जिल्ह्याचा सुद्धा विचार करू शकता। या जिल्ह्यामधून सर्व मीडियम, मराठी मीडियम, उर्दू मीडियम आणि इंग्लिश मीडियमसाठी 2 नंबरचा असा जिल्हा आहे जिथं सगळ्या मीडियमसाठी जागा येणार आहेत। सायन्स मॅथ्ससाठी, लँग्वेजसाठी किंवा 1 ते 5 साठी चांगल्या प्रकारे संधी आहे वर्ग 1 पासून तर वर्ग 8 पर्यंत। जिल्हा परिषदेची फक्त मी गोष्ट करतोय, 700च्या आसपास जागा पालघर जिल्ह्यामधून येणार आहेत आणि पालघर जिल्ह्याची सुद्धा ॲडव्हर्टाईज जी आहे पवित्र पोर्टलवर आलेली आहे। त्याच्यामुळं तुम्ही या जिल्हा पसंतीक्रम देऊ शकता। या जिल्ह्यामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचा स्कोप आहे आणि तुम्ही जर या जिल्ह्याला पसंतीक्रम दिला तर निवड होण्याची शक्यता मात्र इथे जास्त आहे, ठीक आहे। कारण की कमी स्पर्धा जिथं आहे तिथं तुम्ही पसंतीक्रम द्या, जेणेकरून तुमची निवड होईल आणि तुमची निवड झाल्यानंतर शिक्षक भरतीमध्ये तुमची निवड जर झाली तर त्यावेळेस शिक्षक होण्याची संधी तुम्हाला उपलब्ध होईल, ठीक आहे। आता बघूया जिल्हा क्रमांक 3। तिसरा कोणता जिल्हा आहे की जिथे जास्त जागा आहे, तर तो जिल्हा आहे कोल्हापूर। कोल्हापूरमध्ये 1000च्या आसपास वॅकन्सीज आहेत। आता जर समजा 80% पद भरती जरी म्हणलं तरी सुद्धा त्यानुसार आपण जर म्हटलं तर 800-900 जागा ज्या आहेत कोल्हापूरमधून येऊ शकतात आणि कोल्हापूरमध्ये जास्तीत जास्त वॅकन्सीज आहेत। आता या वॅकन्सीज पवित्र पोर्टलला आल्यानंतर एक्झॅक्ट फिगर जी आहे ते आपल्याला कळेल, पण तरीसुद्धा कोल्हापूर बेस्ट ऑप्शन आहे तिसरा की ज्याला तुम्ही पसंतीक्रम देऊ शकता आणि या जिल्ह्यामध्ये जास्त जागा आहे कोणत्याही विषयाच्या। सर्व मीडियमसाठी जागा कोल्हापूरमधून येणार आहे, मराठी मीडियम, उर्दू मीडियम, इंग्लिश मीडियम, हिंदी मीडियम। आता कधी जर समजा तुम्ही ज्या काही कास्टमध्ये असाल त्या कास्टसाठी रिझर्वेशनमध्ये असाल किंवा आरक्षण घेतलं असेल तर आरक्षणासाठी, किंवा तुम्ही कोणत्याही मीडियममध्ये असाल तर मीडियमसाठी, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा जो काही विषय असेल किंवा तुम्ही कोणत्याही वर्गासाठी एलिजिबल असाल, वर्ग 1 ते 5, वर्ग 6 ते 8, 9वी, 10वी, 11वी, 12वी, तर कोल्हापूरमधून जास्त प्रमाणात जागा येणार आहे। एक गोष्ट अजून सांगतो, 9वी, 10वी, 11वी, 12वीसाठी जर तुम्ही अप्लाय करताय तर त्यावेळेस कोल्हापूरमधून स्वामी विवेकानंद संस्था जी आहे तिच्या जागा ज्या आहेत पवित्र पोर्टलला येणार आहे। 300च्या आसपास त्या जागा आहेत आणि त्या जागेसाठी तुम्ही 9वी, 10वी, 11वी, 12वीसाठी जर पर्याय ऑप्शन शोधताय, विदाऊट इंटरव्ह्यूसाठी जागा आहेत, तुम्हाला मुलाखतीची गरज नाही। त्याच्यामुळे कोल्हापूर हा बेस्ट ऑप्शन आहे। जर आपण विदाऊट इंटरव्ह्यूच्या संस्थेच्या जागा पकडल्या आणि जे झडपीच्या जागा जर पकडल्या तर जवळपास 1200-1300 जागाच्या आसपास या जागा जातात। त्याच्यामुळे कोल्हापूर बेस्ट ऑप्शन आहे शिक्षक भरतीमध्ये निवड करण्यासाठी। पुढचा जो जिल्हा आहे तो आहे, आता अजून कोणता जिल्हा आहे तर त्याच्यामध्ये 2 ऑप्शन आहेत, एक आहे चंद्रपूर आणि दुसरा आहे गडचिरोली। या प्रत्येक जिल्ह्यामधून 500च्या अबोज जागा येणार आहेत। चंद्रपूरमधून 450 ते 500 जागा येतील आणि गडचिरोलीमधून जवळपास 700 ते 800 आसपास जागा आहेत पवित्र पोर्टलवर येतील।
या दोन्ही जिल्ह्यांपैकी कोणत्या ना कोणत्या जिल्ह्याची तुम्ही निवड करू शकता. दोन्ही जिल्ह्यांमध्ये फक्त एवढं आहे की डोंगराळ भाग आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला थोडं तिथं जे आहे तुम्हाला काळजीपूर्वक तुम्हाला बघावं लागेल की तुम्ही जाता किंवा नाही जात. तुम्हाला जर असं वाटलं की महाराष्ट्रामध्ये कुठेही मी जायला तयार आहे, तर त्यावेळेस तुम्ही या जिल्ह्यांची निवड करू शकता, जेणेकरून तुमची निवड शिक्षक भरतीमध्ये लागू शकते. वॅकन्सीज चांगल्या आहे, सर्व मिडियमसाठी आहे, सर्व उमेदवारांना संधी चांगल्या प्रकारे तयार होईल. इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे की जास्तीत जास्त उमेदवार या जिल्ह्यांना पसंती देतच नाही, कारण की चंद्रपूर किंवा गडचिरोली म्हणलं की कोणी जाण्याचं टाळतं. तर त्याच्यामुळे जे आहे इथं शिक्षक उपलब्ध नाही आहे, त्याच्यामुळे इथं वॅकन्सीज चांगल्या आहे. कॉम्पिटिशन माझ्या मते कमी राहील या जिल्ह्यामध्ये आणि तुम्ही या जिल्ह्यांना पसंतीक्रम देऊ शकता. शिक्षक पद भरतीमध्ये या जिल्ह्यांना तुम्ही पसंतीक्रम नक्की द्यायला पाहिजे. ठीक आहे. पुढचा जो जिल्हा आहे तो आहे, आता सगळ्यात महत्त्वाचा जो जिल्हा आहे तो आहे माझ्या मते जो तुम्हाला सांगायचा आहे, ज्याच्यामधून मी आता सगळे जिल्हे तर हे करतोय, पण त्याच्यामध्ये मला जो जिल्हा बेस्ट वाटतोय तोच जिल्हा मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. आता एक सगळ्यात महत्त्वाचा जिल्हा आहे तो आहे सातारा. सातारामध्ये झडपीच्या जे वॅकन्सीज आहेत त्या जवळपास 350च्या आसपास जागा ज्या आहेत साताऱ्यामधून येणार आहेत. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे की रयत शिक्षण संस्था सातारा 9वी 10वी 11वी 12वीसाठी ज्या आहेत 600 वॅकन्सीज ज्या आहेत रयत शिक्षण संस्थेचे यावर्षी येणार आहेत. त्याच्यामध्ये काही वॅकन्सीज उर्दू मिडियमसाठी आहे, काही वॅकन्सीज मराठी मिडियमसाठी आहे, काही वॅकन्सीज इंग्लिश मिडियमसाठी आहे आणि हिंदी मिडियमसाठी सुद्धा काही जागा येणार आहेत. त्याच्यामुळे तुम्ही सातारा हे ऑप्शन जे आहे ठेवू शकता. झडपीच्या काही जागा येणार आहेत साताऱ्यामधून, काही मनपा नपा ज्या आहेत त्यासुद्धा येतील आणि काही संस्था ज्या आहेत विदाऊट इंटरव्ह्यूसाठी जी आहे रयत शिक्षण संस्था तिच्यासुद्धा जागा येणार आहेत. त्याच्यामुळे तुम्ही या जिल्ह्याची सुद्धा निवड करू शकता शिक्षक पद भरतीमध्ये. आणि सगळ्यात शेवटचा जिल्हा जो आहे तो आहे पुणे. आता पुणे का निवडला आहे मी, कारण की याच्या मागचं कारण सांगतो. बाकीचे जिल्हेसुद्धा आहेत, सिंधुदुर्ग आहे, रायगड आहे, रत्नागिरी आहे किंवा बाकीचे जिल्हे आहेत त्याच्यामध्ये सुद्धा वॅकन्सीज भरपूर आहे. पण मला हा जिल्हा का निवडला मी पुणे, कारण की इथं शहरी भागसुद्धा आहे, ग्रामीण भागसुद्धा आहे. तुम्हाला जर असं वाटलं बुवा शहरी भागामध्ये नोकरी करायची आहे, PCMCचे सुद्धा जागा येणार आहेत. नंतर याच्या वॅकन्सी जर बघितल्या तर 700च्या आसपास वॅकन्सीज आहेत, काही 170 आणि नंतर 500 वॅकन्सीज ज्या आहेत जवळपास. टोटल जर आपण धरल्या झडपीच्या 500 वॅकन्सीज आणि PCMCच्या 150 किंवा 170च्या आसपास वॅकन्सीज ज्या आहेत त्या, तर इथून जागा ज्या आहेत जवळपास 650-700च्या आसपास जागा पुण्यामधून येऊ शकतात. तर पुणे हा जिल्हा बेस्ट आहे आणि पुणे जे आहे शिक्षणाचं माहेरघर म्हटलं जातं. पुण्यामध्ये चांगला स्कोप आहे, तुम्हाला कॉम्पिटिशन राहण्याची शक्यता आहे, पण तरीसुद्धा तुमचा स्कोर चांगला असेल, तुमचं बाकीच्या गोष्टी जर स्ट्रॉंग असतील, मीडियम असेल किंवा कास्ट असेल किंवा तुमच्या कास्टमध्ये कॉम्पिटिशन कमी असेल, तुमच्या याच्यामध्ये तुम्ही आरक्षण घेतलेलं असेल, तर त्यावेळेस तुम्ही अशा जिल्ह्यांना निवडू शकता जेणेकरून तुम्हाला शिक्षक भरतीमध्ये तुमचा नंबर लागू शकतो. याच्या व्यतिरिक्त सुद्धा काही चांगले जिल्हे आहेत ज्याच्यामध्ये चांगल्या चांगल्या वॅकन्सीज आहेत. ते जिल्हे तुम्हाला काय करायचं आहे, मी तुम्हाला जाता एक गोष्ट लक्षात ठेवेल, एक गोष्ट सांगेल तुम्हाला की तुम्ही काय करा, ज्या ज्या जिल्ह्यांच्या वॅकन्सीज जवळपास 500+ आहे तर त्या जिल्ह्यांची यादी बनवा. ते जिल्हे असणारे जास्तीत जास्त 10 किंवा 15 जिल्हे ज्याच्यामध्ये 500 किंवा 700, 800 किंवा 1000च्या आसपास वॅकन्सीज येणार आहेत. त्या जिल्ह्यांची लिस्ट बनवा, त्या जिल्ह्यांचं प्राधान्यक्रमानुसार त्यांची यादी बनवून घ्या. कोणत्या जिल्ह्यामध्ये किती वॅकन्सीज आहेत, आपल्या कास्टसाठी किती जागा आहे, आपल्या मिडियमसाठी किती आहे, कोणत्या वर्गाची किती जागा आहे हे लिहून ठेवा आणि ते लिहिल्यानंतर मग पसंतीक्रम द्या, जेणेकरून तुम्हाला कळेल की कॉम्पिटिशन कुठे जास्त आहे कुठे कमी आहे. तसं मी पसंतीक्रम संदर्भात व्हिडिओ बनवणार आहे. मी आतापर्यंत पसंतीक्रम संदर्भात कोणताही व्हिडिओ बनवला नाही की पसंतीक्रम कसे द्यायचे. मी तुम्हाला एक्झॅक्ट पसंतीक्रम ज्यावेळेस सुरू होतील त्यावेळेस त्या संदर्भात अगोदर व्हिडिओ येईल की पसंतीक्रम कशा प्रकारे द्यायचे जेणेकरून आपली शिक्षक भरतीमध्ये निवड होईल. काही उमेदवारांचा असा प्रश्न होता की सर आम्हाला तुम्ही मदत करणार का पसंतीक्रम देण्यासाठी किंवा गायडन्स करणार का, तर नक्कीच 100% मी जे आहे गायडन्स करेल तुम्हाला. आणि तुम्ही विचारलं होतं की गायडन्स बॅच लावायची आवश्यकता आहे का, तर बघा आपलं क्वालिफिकेशननुसार आपण गायडन्स बॅचची काही आवश्यकता नसते. प्रिफरन्स देण्यासाठी गायडन्स बॅच काही अशी काही गरज नाही. पण तरीसुद्धा तुम्हाला जर तुमच्यावर स्वतःवर तुम्हाला कॉन्फिडन्स कमी असेल, तुम्हाला असं वाटत असेल की बाबा आपल्याला समजावून सांगणारं किंवा गायडन्स देणारं किंवा आपल्याला जर धीर देणारं किंवा एखादी गोष्ट आपल्याला जर क्लिअर झाली तर त्यावेळेस आपण चांगल्या प्रकारे पसंती देऊ शकतो. तर त्यावेळेस तुम्ही गायडन्स बॅचची मदत घेऊ शकता. थोडेफार पैसे जातील पण मात्र मदत नक्की होईल. तर आय होप हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. या व्हिडिओला हाईप करा आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुमचा जो अभिप्राय आहे तो कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.